jungle. हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज मी म्हणजे उद्याला आहे गुढीपाडवा. आज आमच्याकडे अवजारांची पूजा असते, तर अवजारांची पूजा वगैरे केलेली आहे. मी ती तुमच्याबरोबर पुढे शेअर करते. आता ऑलमोस्ट म्हणजे संध्याकाळ होऊन गेलेली आहे. दिवसा मी एक व्हिडिओ शूट केलेला, म्हणजे दुपारला सर्व कामं वगैरे झाल्यानंतर. तो गेट रेडी विथ मी होता. गुढीपाडव्यासाठीचा सुंदर असा लुक तयार केलेला मी, पण नेमकं फायनल टचअपच माझं बाकी होतं. तर तेवढ्यात प्रिशू उठली आणि जे रडायला लागली ना की तिने मला व्हिडिओ शूट करूच दिला नाही. मग माझी दुपार पूर्ण त्यातच गेली. मग खूप डिसमूड झाला, कारण ती झोपलेली होती. ती झोपलेली असेपर्यंत मी माझे सर्व काम करून घेतले. आई बाबा थोडे बाहेर गेलेले होते. विचार केला की ती झोपेतून उठायच्या आत मी माझा व्हिडिओ शूट करते, पण तिने ना काहीच करू दिलं नाही. नंतर उठल्यानंतर म्हणजे खूपच रडत होती. आणि गेट रेडी विथ मी करायचा होता, व्लॉग नव्हता कुठला, सो मी तिला घेऊन सुद्धा करू शकत नव्हती. म्हणून ना मग माझं खूप जास्त डिसमूड झालं. तो व्हिडिओ मी डिलीट केला, म्हणून मग आज व्लॉग काही करणं झाला नाही. आता एकीने मला विचारलेलं की ताई तू सेरलॅकची रेसिपी सांगितली, पण बनवायचं कसं ते नाही सांगितलं, तर ते शेअर कर. आणि आणखी कुठली सेरलॅकची रेसिपी माहिती असेल तर ते सुद्धा शेअर कर. तर विचार केला की चला ते करते. कारण मी मुद्दाम रेसिपी म्हणजे बनवायचं कसं ते सेरलॅक म्हणजे बाळाला कसं द्यायचं हे यासाठी नाही सांगितलं, कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. मी सुद्धा वेगळ्या पद्धतीने बनवते. म्हणजे आपण डायरेक्ट पाण्यामध्ये ते पावडर टाकून म्हणजे ते सेरलॅक टाकून शिजवून सुद्धा देऊ शकतो आणि तुपामध्ये भाजून सुद्धा देऊ शकतो. तर मग प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. म्हणून मग मला वाटलं की तुम्ही तुमच्या सोयीनुसार म्हणजे जसं द्यायचं तसं देऊ शकता. कारण कधी कसं होतं, मी ती पद्धत सांगितली की असं होतं की म्हणजे त्याच पद्धतीने आहे की नाही, असं जे न्यू मॉम आहे त्यांच्या डोक्यामध्ये बरेचसे प्रश्न असतात. मी स्वतः ते एक्सपिरियन्स करते त्यावरून सांगते, म्हणून सांगितलं नाही, मला कन्फ्यूज करायचं नव्हतं. पण आता ते सुद्धा शेअर करते आणि आणखी सेरलॅकची रेसिपी ती सुद्धा शेअर करते. पण सेरलॅकच असं नाही, आपण बाळाला कुठल्याही गोष्टी देऊ शकतो. म्हणजे वरण भात मिक्सरमधून काढून ते सुद्धा देऊ शकतो. तर तिन्ही टाईमला वेगवेगळे फूड आहेत ते इंट्रोड्यूस करायचे. मी त्याचीसुद्धा रेसिपी शेअर करते. आणि वेगवेगळी टेस्ट म्हणजे यासाठी की बाळालाही ती सेम टेस्ट बोर होत नाही आणि मग ते सुद्धा फूड एन्जॉय करतात त्यासाठी, म्हणून तर ती सुद्धा सांगते. आणि ती जी कमेंट होती त्या कमेंटला आन्सर म्हणून मग हा व्हिडिओ शूट करते आहे की ते सुद्धा तुमच्याबरोबर नवीन रेसिपी शेअर करते. आता प्रिशू आलेली आहे. आतापर्यंत ती बाहेर होती तर शांततेत माझं बोलून झालं, पण आता ती आली आहे ना की मध्ये तिचा आवाज येणार. सो मी हे बोलत होते की सेरलॅकची न्यू रेसिपी आणि जे गेट रेडी विथ मी होतं ते मग मी पूर्णच व्हिडिओ डिलीट केला, कारण तो त्याचं फायनल टचअपच बाकी होतं. त्यात ते स्टॉप झालं आणि मग नंतर परत करणं झालंच नाही. सो असं आहे सर्व. आता चला आधी तुमच्याबरोबर ते शेअर करते आणि मग बाकी पुढे काय काय होतं ते शेअर करते. सो कुठे जाऊ नका, व्हिडिओला बघत राहा. तर ही आहे आमच्याकडली अवजारांची पूजा, जी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी असते. चला, इथे मी पोहे घेतलेले आहेत 1.5 वाटी, मखाने घेतलेले आहेत 1.5 वाटी आणि 1.5 वाटीच घेतलेले आहे प्लेन ओट्स. तर मी या डब्यानी प्रमाण घेतलेलं आहे आणि 12 ते 15 काजू बदाम घेतलेले आहेत. तुम्हाला जेवढे घ्यायचे तेवढे तुम्ही घेऊ शकता. कढई तापायला ठेवलेली आहे. मोठ्या कढईमध्येच करते मी, म्हणजे व्यवस्थितपणे भाजता येते. तर इथे काजू बदाम छान भाजून घ्यायचे. माझ्याकडनं थोडे करपल्या गेले, कारण मला फोन आलेला, त्यामुळे मग मी तिकडे गेलेली. पण काही हरकत नाही, तेवढं जास्त करपलं नाही ते. तर व्यवस्थित लालसर भाजून घ्यायचे. ते काढून मग त्यामध्ये इथे मी पोहे टाकते आहे. तर जाड बारीक कुठलेही पोहे घेतले तरी चालते. तुम्ही पोहे धुवूनसुद्धा घेऊ शकता, पण त्यांनी मी नोटीस केलं की टेस्ट चेंज होते. आणि आपण जसं चिवड्यामध्ये फक्त पोहे भाजून टाकतो तेव्हा ते तरीसुद्धा चालते, म्हणजे छान लागतात. म्हणून मग मी विचार केला की भाजूनच टाकते, म्हणजे बाळाला टेस्टसुद्धा छान लागेल आणि ती आवडीने खाईल. तर असं पोहे भाजून घेतलेले आहे. मध्ये मध्ये मी हातावर घेऊन म्हणजे चेक करते आहे. थोडंसं क्रंची वाटलं की समजून जायचं की पोहे व्यवस्थितपणे भाजून झालेले आहेत. वॉश करूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता, मी तसेच घेतलेले आहेत. तर त्यालाही छान भाजून घ्यायचं. सर्व गोष्टी वेगवेगळ्याच भाजायच्या, म्हणजे त्या व्यवस्थितपणे भाजल्या जातात आणि मिक्स होत नाही. म्हणजे नंतर तर आपण शेवटी त्याला मिक्सच करणार आहे, पण तरीसुद्धा वेगवेगळे भाजायचे. माझे पोहे भाजून झालेले आहेत. मी हातावर चेक केलं, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं. त्यानंतर मी इथे ओट्स टाकते आहे. तर ओट्स फ्लेवरमध्ये सुद्धा येतात, पण लहान बाळासाठी पाहिजे म्हणून मी इथे प्लेन ओट्स घेतलेले
आहे आणि स्पेशली सेरेलॅक्ससाठी हवे आहेत, त्यामुळे मी प्लेन ओट्स घेतले. परत मी पोहे चेक करून घेतले तर खरंच छान झालेले आहे. ओट्ससुद्धा छान भाजून घ्यायचे आणि ते सुद्धा हातावर चेक करायचे. हातावर घेतल्यानंतर जर असं इझिली ते क्रंच होत असेल तर समजून घ्यायचं की ओट्ससुद्धा व्यवस्थित भाजून झालेत. तर तेही मी काढून घेते आहे, एकत्रच काढते आहे सर्व आणि त्यानंतर त्याला मिक्सरमधनं बारीक करणार. तर ओट्सही माझे छान भाजून झालेत. आता मी मखाणे टाकते. तर मखाण्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी मखाणेसुद्धा त्याच डब्याने घेतलेले आहे. आता मखाणे लाईट वेट होते त्यामुळे ते कमी दिसत असेल, पण त्याच डब्याने घेतल्या. तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता आणि कमीसुद्धा घेऊ शकता. जास्त घेतले तर फारच छान, कारण मखाणे बाळासाठी खूप जास्त पौष्टिक असतात, त्यामुळे मग ते घेऊ शकतो आपण. तर हे प्रमाण तुम्ही तुमच्या सोयीने कमी जास्त करू शकता. असं काही नाही की हे एवढंच घेतलं पाहिजे, पण मी एक नॉर्मल प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही या प्रमाणामध्ये केलं तर टेस्ट खूप छान होते. मखाणेसुद्धा मी व्यवस्थितपणे भाजून घेतले. त्यालासुद्धा हातावर चेक करायचं. हातावर चेक केल्यानंतर तेही असं इझिली तुटत असतील तर समजून घ्यायचं की ते झालेत. सो माझं सर्व भाजून झालं आहे. सो माझं ते पूर्ण मिक्स करून झालेलं आहे, भाजून झालेलं आहे सर्व. त्याला थोडं गार होऊ देते. आणि चला आता तुम्हाला जे आधी सेरेलॅक बनवलेलं आहे ते बाळाला द्यायसाठी कसं प्रिपेअर करायचं ते सांगते. म्हणजे मी कशा पद्धतीने करते ते सांगते. गरमी एवढी जास्त आहे की बघा, तुम्ही बघू शकता टिकली पण माझी निघून गेली आहे. आता आधी ते कसं बनवायचं ते तुम्हाला सांगते. तोपर्यंत ते जे मी भाजून ठेवलेलं आहे ते थोडं गार होईल आणि नंतर मी त्याला मिक्सरमधनं बारीक करेल. तर इथे सेरेलॅकसाठी कढई तापायला ठेवलेली आहे मी. त्यामध्ये तूप टाकते आहे 1 चमचा. जास्त टाकायचं नाही कारण बाळासाठी खूप म्हणजे एक वेळीचंच करायचं आहे. तर मी इथे 1.5 चमचा, म्हणजे जे पोहे खायचा जो चम्मच असतो त्याने 1.5 चमचा इथे पावडर घेतलेली आहे, जी आपण सेरेलॅक लास्ट टाईम तयार केलं ते. आणि ते छान भाजून घ्यायचं. आपण डाळी सर्व आधीच भाजून घेतलेल्या, त्यामुळे जास्त भाजायची गरज नाही, पण तुपाने फ्लेवर छान येतो आणि बाळासाठी सुद्धा ते पौष्टिक असतं, म्हणून मग मी इथे तुपामध्ये ते भाजून घेते. आपण गरम पाण्यामध्ये शिजवून सुद्धा ते बाळाला तसं देऊ शकतो, पण मी स्पेशली या पद्धतीने देते, म्हणजे तिला तुपाची थोडी चवसुद्धा लागते, कारण ती वरण भातामध्ये तूप अजिबात तिला आवडत नाही. यामध्ये मी अगदी किंचित साखर टाकलेली आहे आणि व्यवस्थितपणे ते भाजून घेते, कारण थोडं आपण यामध्ये जे डाळीचं वगैरे प्रमाण आहे त्यामुळे मग बाळाला चव लागत नाही, तर ते खात नाही, म्हणून किंचितशी साखर टाकलेली आहे मी. तुम्ही स्किप करू शकता जर तुमचं बाळ खात असेल तर, पण माझी प्रिशू नाही खात. मी एकदा ट्राय केलेलं. तर यामध्ये मी जास्त पाणी टाकते आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. मी खूप जास्त पातळ केलेलं आहे, कारण यामध्ये डाळी आहेत त्यामुळे ते राहून घट्ट येतं. आपण बाळाला गरम तर काही देत नाही, ते राहून घट्ट येतं, त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये जास्त पातळ केलेलं आहे. याला मी छानशी उकळी काढून घेईल आणि त्यानंतर ते गार करते. तुम्ही बघू शकता याला उकळी येत आहे आणि त्यानंतर मग ते बघा, कन्सिस्टन्सी अजूनही पातळच आहे. आणि आता याला मी थंड करून घेते. हे थंड होतं आहे तोपर्यंत इकडे आपण हे मिक्सरमधनं काढूया, कारण गार झालेलं आहे. गरम गरम मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत नाही. तर आता हे सर्व मिक्स केलेलं आहे मी आणि आता त्याला मिक्सरमधनं बारीक करते. अगदीच खूप जास्त बारीक करायचं, कारण बाळाला ते पचायलासुद्धा हवं, म्हणून मी खूप जास्त बारीक करते. पुढे मी कन्सिस्टन्सी दाखवते तुम्हाला. बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने बारीक केलं. जेवढं होईल तेवढं बारीक करायचं आणि तुम्ही त्याला चाळूनसुद्धा घेऊ शकता, पण मी चाळून घेत नाही. मी त्याला आधी 1-2 दिवस तसं देऊन बघते. जर तिने खाल्लं तर मग फारच छान, आणि जर नाही खाल्लं तर मग आणखी बारीक चाळून घेईल. तर इथे माझं पूर्ण सेरेलॅक रेडी झालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही मी खूप जास्त बारीक केलं आहे, कारण बाळाला पचनाचा वगैरे त्रास व्हायला नको. आता मी याच हवाबंद डब्यामध्ये ते भरून ठेवणार आणि जे आधीचं सेरेलॅक होतं ते बघा यामध्ये बसलेलं आहे, सो मी ते यामध्ये टाकलं. माझं इथे सेरेलॅक रेडी झालेलं आहे आणि फ्रिशूसुद्धा आली आहे. जे मी आधी बनवून ठेवलेलं ते दोन्हीही गार झालं, म्हणजे जे आधी केलेलं सेरेलॅकचं प्रिपेअर केलेलं आहे ते सुद्धा गार झालं आहे आणि हे सुद्धा गार करून पॅक केलेलं आहे. बघा, प्रिशू आईसोबत मंदिरामध्ये गेलेली आणि झोपूनच रिटर्न आली. आता आधी तिला पाण्यामध्ये टाकायचं आहे, सो आईच्या हातामध्ये ती आहे आणि बाबा आराम करतात आहे, म्हणून मग मी आधी तिला पाण्यामध्ये टाकायला आईची मदत करते आणि मग त्यानंतर बाकी तुमच्यासोबत पुढे बोलते. बघा किती निवांत झोपली आहे माझी प्रिशू. आणि बघा हे माझे दोन्हीही सेरेलॅक रेडी, दोन्ही म्हणजे एक आधीचं आणि एक आता या डब्यामध्ये भरलेलं, असे रेडी आहेत. ॲक्च्युली प्रिशू आलेली त्यामुळे पाळणा व्यवस्थित करायचा होता. तिला पाळण्यात टाकलेलं आहे, ती झोपी गेली आणि टिकली लावून घेतली मी, कारण कपड्याला टिकली नसली ना की अजिबातच व्यवस्थित वाटत नाही. सो गरमी खूप जास्त आहे, म्हणून आता कूलरचं वगैरे करायचं आहे. आजचा व्हिडिओ मीन्स खास सेरेलॅकचं जे सांगायचं होतं त्यासाठीच शूट केलेला, त्यामुळे मग बाकी सर्व तर व्लॉग घेत नाही, कारण व्हिडिओसुद्धा खूप लाँग होतो आणि मला मग बाकी एडिटिंग वगैरेसुद्धा करायची आहे. आणि उद्याला आहे गुढीपाडवा, त्याचीसुद्धा काही तयारी करायची आहे. प्रिशूचं फोटोशूट करायचं होतं, पण ते मी बघते यावेळेनं विचार करते की थोडं वेगळं असं काहीतरी फोटोशूट करते तिचं. तर असं
सर्व आहे. मी जे आधी केलेल्या सेरेलॅक्सची तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवली होती ती खूप जास्त पातळ यासाठी ठेवलेली, कारण त्याच्यामध्ये डाळी असतात आणि ते घट्ट येतं. त्याला जास्त भाजायचं नाही कारण आपण आधीच भाजलेलं आहे. आणि हे जे मी नवीन सेरेलॅक आजची जी रेसिपी तुम्हाला दाखवली ते तुम्ही त्याच पद्धतीने तयार करू शकता. म्हणजे तुपात भाजूनसुद्धा करू शकता किंवा उकडलेलं पाणी घ्यायचं, त्यामध्ये ते पावडर टाकायचं. मी त्या पद्धतीने सुद्धा एखाद्या शॉर्टमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेल की तसं तुम्ही कसं बनवू शकता. बाकी ऑलमोस्ट रेसिपी सेम असतात. आणि बाळाला मी हे बोलत होते की वेगवेगळं फूड इंट्रोड्यूस करायचं. म्हणजे मी फक्त सेरेलॅक देत नाही प्रिशूला, 3 टाईम वेगवेगळं फूड देते. म्हणजे एक टाईम सेरेलॅक देते, कधी डाळीचं, तर कधी आता हे आज नवीन केलेलं आहे एक टाईम ते देईल. मी डाळीचं पाणी देते तिला, म्हणजेच वरणाचं पाणी देते, ते ती खूप आवडीने पिते. आणि आपण वरण भात मिक्सरमधून काढून ते सुद्धा देऊ शकतो. पण बाळाला काय आवडतं काय नाही हे आपल्याला स्वतःलाच म्हणजे त्यावर लक्ष ठेवावं लागतं. कारण मी प्रिशूला ज्यावेळी वरण भात मिक्सरमधून काढून द्यायची त्यामध्ये तूप टाकल्यानंतर ती अजिबातच खायची नाही. तर असं वाटलं की तिला वरण भात आवडत नाही, पण तसं नाही, तिला तूप टाकलेलं आवडायचं नाही. त्यामुळे मग आपल्याला असंच लक्ष ठेवावं लागतं काय आवडतं बाळाला काय नाही. त्यानुसार सुद्धा आपण टेस्ट चेंज करू शकतो. या सेरेलॅकमध्येच आपण काही फ्रूट मिक्स करून सुद्धा टाकू शकतो, म्हणजे तसं सुद्धा चालतं. त्यानंतर आपण ॲपलची प्युरी देऊ शकतो, बनाना देऊ शकतो. मी अजूनपर्यंत बनाना दिलेला नाही आहे, पण मी बनानासुद्धा लवकर ट्राय करेल. बनाना ही खूप छान असतं, कॅल्शियम मिळतं बाळाला त्यातून आणि बोन वगैरे खूप स्ट्रॉंग होतात, त्यामुळे ते एक देऊ शकतो. ॲपल प्युरी देऊ शकतो. असे बरेचसे फूड आहे. जसं जसं मी एक नवीन देईल आणि जसं जसं तिला सूट होईल तसं तसं मी त्या रेसिपी शेअर करेल. प्रत्येक बाळाला वेगवेगळं सूट होतं, पण प्रश्न होते त्यामुळे मग आज ते सॉल्व केले. आता मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते किती घट्ट झालं ते, त्यामुळे ते पातळ करायचं सेरेलॅक. तुम्ही बघू शकता जसं मी आधी बोललेली, आता हे घट्ट झालेलं आहे आणि ही कन्सिस्टन्सी तिच्यासाठी परफेक्ट आहे. म्हणजे मी तिला या कन्सिस्टन्सीमध्येच देते आणि ती घेते. आणि हां, आणखी सेरेलॅकचं असं की तुम्ही जर बाळाला गाईचं वगैरे दूध देत असाल किंवा कुठलंही जर दूध देत असाल वरचं वगैरे, तर ते दूधसुद्धा तुम्ही सेरेलॅकमध्ये मिक्स करू शकता. म्हणजे पाणीच द्यायचं असं काही नाही, दुधासोबत सुद्धा ट्राय करू शकता. मी काही जे बाकी फूड देते जसं फ्रूटची प्युरी वगैरे झालं, या सर्व गोष्टींमध्ये थोडं दूध टाकते. मी एक साबुदाण्याचं शॉर्टमध्ये शेअर केलेलं, मी त्याच्यामध्ये सुद्धा दूध टाकलेलं. तर असं वेगवेगळ्या गोष्टी आपण ट्राय करू शकतो आणि मग त्यातूनच समजतं की बाळाला काय आवडतं आणि काय नाही. त्यानुसार मग आपण गोष्टी चेंजसुद्धा करू शकतो. तर असं सर्व आहे. मी गेट रेडी विथ मीचा लुक कसा केलेला त्याची एक छोटीशी क्लिप आहे, बाकी तर क्लिप डिलीट केल्या, तर ती क्लिप मी पुढे तुमच्याबरोबर शेअर करते. बघा मी हा असा सुंदरसा लुक क्रिएट केलेला दुपारला, पण मला तो डिलीट करावा लागला, तरीसुद्धा क्लिप होती म्हणून तुमच्याबरोबर हा शेअर करते. या व्हिडिओला इथेच एंड करते. बाकी व्लॉग असा काही मी आज शूट केला नाही, त्याचं रिझन आधीच सांगितलं. आणि आता प्रिशू झोपलेली आहे, तोपर्यंत जसं मी आधी सांगितलं मला बाकी काही काम आहे, काही एडिटिंग पेंडिंग आहे ती करायची आहे. आणि बाकी उद्याला आहे गुढीपाडवा. उद्याचा ब्लॉगसुद्धा एक खास असणार आहे, कारण मी उद्याला आणखी काहीतरी करणार आहे. आणखी काहीतरी म्हणजे ते असं सेरेलॅक वगैरे असं काही नाही आहे. तर तसं काही असेल तर तुम्ही मला सांगा, मी तुमच्याबरोबर ते सुद्धा शेअर करेल. दुसरं काहीतरी आहे, फोटोशूटचं थोडं प्लॅन होतं पण ते मी कॅन्सल केलं आहे, ते थोडं पोस्टपोन झालं आहे. आणि आणखी बस हेच. तर चला या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. सेरेलॅक ट्राय करून बघा, खूप पौष्टिक असं आहे. मी भरपूर रिसर्च करून डॉक्टरला विचारून बाळासाठी जे हेल्दी आहे तेच तुमच्याबरोबर शेअर करते. सो तुम्ही बिंदास ते ट्राय करू शकता. प्रत्येक बाळाची चॉईस ही वेगळी असते. काही बाळांना टेस्ट आवडते, काही बाळांना नाही आवडत. डॉक्टर जसं सांगतात 1 वर्षापर्यंत मीठ आणि साखर बाळाला द्यायचं नसतं, त्यामुळे मग मी ते अजिबातच यूज करत नाही. पण जे लास्ट टाईम मी डाळीचं सेरेलॅक केलेलं त्याच्यामध्येच साखर थोडी तरी घालावी लागते, कारण ना बाळ त्याच्याशिवाय अजिबातच खात नाही. म्हणजे माझं बाळ, माझी प्रिशू त्याच्याशिवाय अजिबातच खात नाही, म्हणून त्यामध्ये मी थोडीशी साखर टाकते. तुम्ही ते स्किपसुद्धा करू शकता, कारण डॉक्टर सांगतात तर काहीतरी रिझन असेल, त्यामुळे मग तुम्ही ते स्किपसुद्धा करू शकता. सो असं सर्व आहे. चला या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.